या साबुदाण्यांच्या गोळ्याचा खरंच फायदा होतो का? असं काय आहे साबुदाण्याच्या गोळ्या म्हणजे नेमकं? ॲक्च्युली ह्या ज्या गोळ्या ज्या आहेत, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी काय फरक आहे एक्झॅक्टली? बघा कसं आहे, मग होमिओपॅथीसारखी फास्ट पॅथी हां. कुठलीच नाही आहे. आणि कुठल्या रोगांचं हे निराकरण करू शकते होमिओपॅथी एक्झॅक्ट? म्हणजे अगदी कॅन्सरपासनं तर साध्या सर्दीपर्यंत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या पॅथीमध्ये भरपूर कॅलिबर आहेत. पोस्टिंग मिळालेल्या आहेत लोकांना, लोक जॉब्स करत आहेत, गव्हर्नमेंट जॉब करत आहेत होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथीमध्ये. क्या बात आहे. ॲज अ मेडिसिन म्हणून बरेचसे स्नेक पॉयझनसुद्धा मेडिसिन म्हणून वापरले जातात. स्नेक पॉइझन? हां, स्नेक पॉयझन. जसं आता अमेरिकेचं एक स्नेक आहे, सुरुकुकू स्नेक म्हणून, त्याचं लॅकेसिस नावाचं एक मेडिसिन तयार झालं आहे. दॅट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह इन हेमोरेजिक कंडिशन्स. ही अशी एकमेव पॅथी आहे की ज्या पॅथीमध्ये माणसावर प्रूव्हिंग केलं जातं. बाकी ठिकाणी जनावरांमध्ये. हां, बाकी ठिकाणी जनावर म्हणजे ॲलोपॅथीमध्ये कुठलं आता एका फोर्सलिन पेंटरचा हा मुलगा म्हणजे डॉक्टर सॅम्युअल हॅनीमॅन, तर फोर्सलिन पेंटरचा 3rd चाइल्ड होते हे. लहान मुलांना किंवा वयस्कर वृद्ध जे असतात त्यांना होमिओपॅथीची ट्रीटमेंट पहिले प्रेफर केल्या जाते. सो असं का स्पेसिफिक? ॲक्च्युली रिॲलिटी सांगण्याचं तात्पर्य एकच की कुठलाच मुलगा मला होमिओपॅथ बनायचा आहे म्हणून 12वी सायन्सला ॲडमिशन घेत नाही किंवा त्या कधी सुरुवात झाली होमिओपॅथीची? ॲक्च्युली होमिओपॅथिक डॉक्टरांकडे नागपूरला क्या बात. पहाटे सुरेंद्रनगरला पहाटे नंबर लावायला जावं लागतं. तर जेव्हा मी तिथे गेलो आणि जेव्हा ती गर्दी बघितली मी पहाटे 4 वाजता सरांचं क्लिनिक त्या फिजिशियनचं स्किल असतं की तो करेक्ट ॲक्युरेट मेडिसिन त्या रुग्णांपर्यंत पोहोचवतं की नाही. बरोबर. जर तुमचं मेडिसिन जर करेक्ट असेल, जर तुमचं मेडिसिन ॲक्युरेट असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी नगण्य असतात. ह्या गोष्टींचा तेवढा काही फरक पडत नाही. व्हॉट आर द स्कॅम्स गोईंग इनसाइड ऑफ होमिओपॅथी? हाय, हॅलो, नमस्कार. मी अभिनव तुम्हा सर्वांचं एंडलेस गप्पाच्या आज एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये परत स्वागत करतो आहे. आजचे जे आपले गेस्ट आहेत ना ते फार वेगळे आहेत. आपण आज एका पॅथीबद्दल बोलणार आहोत आणि ती पॅथी अशी आहे ज्या पॅथीबद्दल आजही लोकांच्या मनात गैरसमज आहे, खूप क्युरियोसिटी आहे. तर ती पॅथी नेमकी कोणती आहे? तर ती पॅथी होमिओपॅथी आहे. या पॅथीला बरेच वर्ष झाले तरीही लोकांच्या मनात खूप क्युरियोसिटी आहे, खूप गैरसमज आहे. खरंच त्या साबुदाण्याच्या गोळ्यांनी फायदा होतो का? रोग बरे होतात का? सो या तमाम विषयावर आज आपल्यासोबत गप्पा करायला आल्या आहेत प्रसिद्ध डॉक्टर ज्यांना 20 वर्षांहून अधिकच्या काळाचा अनुभव आहे. मी बोलतो डॉक्टर योगेश बनवाड यांच्याबद्दल. सो प्लीज वेलकम सर टू एंडलेस गप्पा. थँक्यू अभिनव, थँक्यू. काय म्हणतो, कसा आहेस तू? मी मस्त आहे सर, तुम्ही कशा आहात? एकदम मस्त, आजचा दिवस कसा आहे? एकदम छान. आता तुझ्याशी बोलायचं म्हटल्यानंतर दिवस चांगला जाणारच ना. थँक्यू सो मच. सर, मी आत्ता इंट्रोमध्ये म्हटलं की या साबुदाण्यांच्या गोळ्याचा खरंच फायदा होतो का? असं काय आहे साबुदाण्याच्या गोळ्या म्हणजे नेमकं? ॲक्च्युली ह्या ज्या गोळ्या ज्या आहेत साबुदाण्याच्या आकाराच्या दिसणाऱ्या, ह्या केवळ औषधं पोहोचवण्याचं माध्यम आहे. पण निश्चितच या होमिओपॅथीने फायदा होतो आणि अनेक रुग्ण बरे केले आहेत. मी स्वतः मागील 20 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे, तर त्याच्यामुळे मी अनेक रुग्णांना बरं होताना बघितलं, बरं केलेले आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या पॅथीमध्ये भरपूर कॅलिबर आहे. ओके. आणि आता सध्या इंडियन गव्हर्नमेंटनी आयुष मंत्रालयाद्वारे बऱ्याच मेडिकल ऑफिसरची पोस्टिंगसुद्धा अनेक RH मध्ये, रेसिडेन्शियल हॉस्पिटलमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी वगैरे तर पोस्टिंग मिळालेल्या आहेत लोकांना. लोक जॉब्स करत आहेत, गव्हर्नमेंट जॉब करत आहेत होमिओपॅथीमध्ये. क्या बात आहे. हां, तर त्याच्यामुळे हा जो बदल घडत आहे निश्चितच या पॅथीमध्ये कॅलिबर आहे, रुग्ण बरे होत आहेत म्हणून गव्हर्नमेंटने हे पाऊल उचललं आहे. तर त्याच्यामुळे आणि ते म्हणजे निश्चितच स्वागत करण्यासारखं आहे ते पाऊल गव्हर्नमेंटचं. आणि मी मागील 20 वर्षापासून प्रॅक्टिस करत असल्यामुळे मला माहिती आहे की रुग्ण कसे बरे होतात आणि रुग्ण किती छान स्मूथली या पॅथीमध्ये बरे होतात. मागील 20 वर्षापासून मी अनुभवत आहे. तर त्याच्यामुळे निश्चितच या पॅथीमध्ये कॅलिबर आहे. आणि सर, मी थेट कंपॅरिझन करेल की जसं आता तुम्ही होमिओपॅथी प्रॅक्टिस करता तर तुमचा त्याच्यामध्ये अभ्यास खूपच जास्ती आहे.
पण सर माझ्यासारखा सामान्य माणूस मी कम्पेअर करतो की होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी काय फरक आहे एक्झॅक्टली. बघा कसं आहे, कुठल्याही पॅथीचं असं कम्पॅरिझन म्हणून नाही करतायत. प्रत्येक पॅथी आपल्या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण एक महत्त्व ठेवत असते. बरोबर समाजाला दोन्ही पॅथीची गरज आहे. बरोबर. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आज जर मी रस्त्याने जात आहे आणि माझा ॲक्सिडेंट झाला तर निश्चितच मला माझे असिस्टंट किंवा माझे जे मित्रपरिवार आहे तो ॲडमिट करेल. मला नाईलाजानं तितक्या वेळेपर्यंत ॲलोपॅथीचा औषधोपचार करण्याची गरज पडेल. त्याच्यामुळे समाजाला असं कुठल्याही पॅथीवर टीका करून नाही चालणार, कारण की ती सुद्धा पॅथी आपल्या ठिकाणी एक महत्त्व ठेवते. बरोबर. तर त्याच्यामुळे समाजाला दोन्ही पॅथीची गरज आहे, माझं असं स्पष्ट मत आहे. तर पण होमिओपॅथीचं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की जे रुग्ण बरेच त्रस्त झाले आहे. काही स्किन डिसऑर्डरमध्ये, एक्झिमामध्ये झालं, सोरियासिसमध्ये झालं, किंवा बरेच असे क्रॉनिक डिसऑर्डर आहेत की ज्याच्यामध्ये होमिओपॅथीला खूप कॅलिबर आहे आणि मी खूप रुग्ण बरे केलेले आहेत. इवन हायपरथायरॉइडिझमचे, हायपोथायरॉइडिझमचे रुग्ण बरे केलेले आहेत. तर त्याच्यामुळे क्रॉनिक डिसऑर्डरमध्ये होमिओपॅथीला खूप ट्रेमेंडस स्कोप आहे. मग तरी पण या होमिओपॅथीला स्लो का मानलं जातं? ॲक्च्युली होमिओपॅथी स्लो नाही आहे. हा म्हणजे खूप मोठा एक मिथ जे समाजामध्ये ॲक्च्युली पसरला आहे. अच्छा. तर त्याच्यामुळे कसं आहे की बऱ्याच पॅथीबद्दल बरेच मिथ आहेत. बरोबर. म्हणजे बऱ्याच वे ऑफ प्रॅक्टिस, मेडिकल प्रॅक्टिसबद्दल बरेच समाजामध्ये मिथ आहेत. तसं हेही एक मिथ आहे की होमिओपॅथी स्लो असते, खूप वेळ लागतो. ॲक्च्युली होमिओपॅथी स्लो नसतं. होमिओपॅथ म्हणजे जो प्रॅक्टिस करणारा जो डॉक्टर आहे तो योग्य औषधापर्यंत पोहोचू शकत नाही एका पर्टिक्युलर कालावधीपर्यंत. जर समजा माझ्याकडे आता एक पेशंट आला आणि मला त्याचं डायग्नोसिस करायला किंवा त्या पेशंटचं प्रकृती समजायला किंवा त्या पेशंटचा स्वभाव समजायला किंवा त्या पेशंटची पर्सनॅलिटी समजायला जर मला वेळ लागत आहे आणि त्याच्यामुळे मी पाहिजे त्या औषधापर्यंत, योग्य औषधापर्यंत पोहोचू शकत नाही आहे, तर त्यासाठी आपण होमिओपॅथीला दोष देण्यात काही अर्थ नाही. पण जर तुम्ही काय योग्य औषधापर्यंत पोहोचले, प्रॉपर डायग्नोसिस तुमचं झालं आणि पर्टिक्युलर एक ॲक्युरेट औषध जर त्या रुग्णाला देण्यात आलं, तर मग होमिओपॅथीसारखी फास्ट पॅथी कुठलीच नाही आहे. आणि कुठल्या रोगांचं हे निराकरण करू शकते होमिओपॅथी एक्झॅक्ट? इच अँड एव्हरी. म्हणजे अगदी कॅन्सरपासनं तर साध्या सर्दीपर्यंत. क्या बात आहे. हो. आणि कधी सुरुवात झाली होमिओपॅथीची? ॲक्च्युली होमिओपॅथी उदयास आली ते म्हणजे जवळपास आता पहा 1755ला डॉक्टर सॅम्युएल हॅनिमॅन यांचा जन्म झाला. क्या बात आहे. इंटरेस्टिंग. थोडं डिटेलमध्ये सांगा, अजून इंटरेस्ट येतो मला. हां. तर ॲक्च्युली काय झालं की डॉक्टर सॅम्युएल हॅनिमॅन 1755मध्ये 10 एप्रिलला यांचा जन्म झाला. एका फोर्सलिन पेंटरचा हा मुलगा, म्हणजे डॉक्टर सॅम्युएल हॅनिमॅन. तर फोर्सलिन पेंटरचा थर्ड चाइल्ड होते हे. आणि यांनी मेडिकल एज्युकेशन घेतलं सायमल्टेनियसली. एक म्हणजे हे रिसर्च डॉक्टर करत होते. आणि हे रिसर्च करत असताना त्यांना एक क्विलेन्स मॅट्रामेडिका नावाचं एक पुस्तक हातात लागलं. आता ह्या क्विलेन्स मॅट्रामेडिकाबद्दल बरेच म्हणजे गैरसमजही आहेत. बरेच जण असं म्हणतात की ते चरक्स जे ॲक्च्युली क्विलेन्स जे होते सायंटिस्ट, ते लंडनमध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होते बॉटनिस्ट म्हणून. तर ते असं म्हटलंही जातं बऱ्याच ठिकाणी की बाबा क्विलेन्स जे होते ते इंग्रज म्हणजे भारतात आले होते आणि त्यांनी चरक संहिता याचा अभ्यास करून बरेच तिथले जे ड्रग्ज आहेत त्याबद्दलही तिथे माहिती लिहिण्यात आली. पण आता ते कितपत खरं आहे खोटं आहे आय डोंट नो अबाउट दॅट. पण ते त्यांनी स्वतःच्या नावाने ते एक प्रकाशित केलेलं पुस्तक होतं क्विलेन्स मॅट्रामेडिका. आणि या पुस्तकाचं ट्रान्सलेट करताना म्हणजे सायमल्टेनियसली सॅम्युएल हॅनिमॅन यांचा एक म्हणजे साईड बिझनेस असा होता की ते पुस्तकांचं अनुवादित करायचे जर्मन लँग्वेजमध्ये. म्हणजे जे साहित्य होतं जे UK आणि US प्रसिद्ध झालेलं ते साहित्य ते अनुवादित करायचे जर्मनीमध्ये. आणि त्यावरूनही सुद्धा ते त्यातून मिळणाऱ्या मिळकतीतूनही ते आपली उपजीविका चालवायची. तर हे सगळं होत असताना त्यांच्या हातात क्विलेन्स मॅट्रामेडिका लागलं. क्विलेन्स मॅट्रामेडिकाचं अनुवादित करताना त्यांना सिंकोना बार्क नावाचं
एक मेडिसिनबद्दल लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये. सिंकोना बार्क. सिंकोना बार्क, ज्याला आपण चायना म्हणतो बॉटनिकल लँग्वेजमध्ये. अच्छा. तर ॲक्च्युली काय झालं की सिंकोना बार्कमध्ये असं लिहिलं होतं की मलेरिया, सिंकोना बार्क क्युअर्स मलेरिया बिकॉज ऑफ इट्स बिटर इन टेस्ट. अच्छा. त्यांच्या मनात शंका आली, हे जे स्टेटमेंट आहे हे डिससॅटिस्फॅक्शन करणारं होतं त्यांच्यासाठी, बरोबर. की बाबा असं कसं होऊ शकतं, जगात अनेक वस्तू कडू आहेत पण त्या कडू प्रत्येक वस्तू मलेरिया बरं करत नाहीत, नेमकं सिंकोना बार्कच कसं काय बरं करतं. मग त्यांनी ती बाजारातून साल घेऊन आणली, मग ते स्वतः त्याचा काढा करून 2-3 दिवस ती पिली आणि पिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मला मलेरियासारखे लक्षण यायला लागलेत, मला थंडी वाजायला लागली, मला ताप व्हायला लागला. ह्या सगळ्या गोष्टी लक्षणं दिसायला लागले त्यांच्यामध्ये. मग त्यांच्या लक्षात आलं की या मेडिसिनमध्ये किंवा या वनस्पतीमध्ये मलेरिया, आर्टिफिशियल मलेरिया निर्माण करण्याची ताकद आहे, म्हणून हे मलेरिया बरं करते. ओके. सो इज इट क्लोजली कनेक्टेड टू द आयुर्वेदिक? माइट बी, पण नंतर एक आयुर्वेदिकपेक्षा एक हायर व्हर्जन म्हणून आयुर्वेदामध्ये सुद्धा मला तितकंसं माहिती नाही त्याबद्दल, पण त्याच्यामध्ये एक भावना देणे वगैरे मेडिसिनला एक नाही. प्रकार तुम्ही असतो. आता ज्या पद्धतीने सांगितलं ना की झाडाचं साल, ते कडूपणा, सो हे आयुर्वेदिक मध्ये असतं म्हणून मी विचारलं. हो, आयुर्वेदिकमध्ये असतं ना हे, म्हणजे इट्स नियर अबाउट म्हणजे रिसेंबल टू आयुर्वेदिक, बट इन होमिओपॅथीमध्ये कसं काय की बरेचसे मिनरल्स, बरेचसे मेटल्ससुद्धा ॲज अ मेडिसिन म्हणून, बरेचसे स्नेक पॉयझनसुद्धा मेडिसिन म्हणून वापरले जातात. क्या बात आहे. हां, स्नेक पॉयझन. स्नेक पॉयझन. हाऊ कम इट इज? सापानी चावलं तर आम्हाला तर दवाखान्यात जायला लागतं. हो, तर ते स्नेक पॉयझनसुद्धा इंट्रोड्यूस झालेले आहेत. जसं आता अमेरिकेचं एक स्नेक आहे सुरुकुकू स्नेक म्हणून, त्याचं लॅकेसिस नावाचं एक मेडिसिन तयार झालं आहे. तर दॅट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह इन हेमोरेजिक कंडिशन्स. हां, तर असे बरेच मेडिसिन्स आहेत. नंबर ऑफ मेडिसिन्स इज देअर. मी हे ट्रॅव्हल कसं केलं भारतामध्ये, कारण की तुम्ही जसं म्हटलं की लंडनमध्ये यांचं सगळं रिसर्च चालू होतं तिकडे, सो मग ही पॅथी इंडियामध्ये कशी ट्रॅव्हल? लंडनमध्ये रिसर्च नव्हतं चालू, हे रिसर्च चालू होतं जर्मनीमध्ये. सॉरी, जर्मनीमध्ये, राईट. इथे कशी आली, भारतात कशी आली ती? जेव्हा ही पॅथी उदयास आली, बरेचसे म्हणजे ऑर्गनॉन ऑफ मेडिसिनचे, म्हणजे एक ज्याला आपण गीता म्हणतो ना, तशी होमिओपॅथी जी गीता जी असते, ग्रंथ, सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे मट्रा मेडिका प्युरा आणि ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन. तर हे जेव्हा म्हणजे ही पॅथीमुळे जेव्हा लोकांना फायदा व्हायला लागला, म्हणजे डॉक्टर हनीमॅन जेव्हा प्रॅक्टिस करत होते जर्मनीमध्ये, लोकांना फायदा व्हायला लागला, तर हळूहळू लोकप्रिय व्हायला लागलं ह्या सगळ्या गोष्टी. आणि लोकप्रिय व्हायला लागल्यानंतर मग ही पॅथी प्रवास करत करत एक डॉक्टर भोस म्हणून होते, त्यांच्यामुळे तर त्यांच्यामुळे हे जे आहे इथे आली पॅथी भारतामध्ये. तर भारतामध्ये लोकांनी हिला खूप उचलून धरलं या पॅथीला, कारण की अगदी कमी खर्चामध्ये, म्हणजे कमी सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे इकॉनॉमिकली ही पॅथी खूप स्वस्त मानली जाते लोकांमध्ये. अजूनही एक रिजनेबल स्वस्त पॅथी म्हणून लोकांमध्ये फेमस आहे ही पॅथी. तर त्या तुलनेत म्हणजे त्यामुळे लोकांमध्ये लोकप्रियसुद्धा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अशी एकमेव पॅथी आहे की ज्या पॅथीमध्ये माणसावर प्रूव्हिंग केलं जातं. बाकी ठिकाणी जनावरांमध्ये. हां, बाकी ठिकाणी जनावर, म्हणजे ॲलोपॅथीमध्ये कुठलं आता वॅक्सिनेशन आणायचं असलं, कुठलं आता ड्रग प्रूव्ह करायचं असलं, तर ते आपल्याला म्हणजे प्राण्यांवर करावं लागतं पहिल्यांदा. त्याला कुठल्या ॲलर्जीज होतात, काय होतात. पण इथे मात्र आपल्याला माणसावर म्हणजे प्रूव्ह करतो. याचं कारण असं की जेव्हा पोटॅन्टाइज फॉर्ममध्ये औषधं दिली जातात माणसांना, तेव्हा त्याचे कुठलेच साईड इफेक्ट होत नाही असं नोंद झालं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे मग आणि बिंदास्त म्हणजे ते जर्मन गव्हर्नमेंटने अलाउ केले माणसावर प्रूव्हिंग करण्यासाठी. आणि अनेक ड्रग माणसावर प्रूव्ह झालेत आणि त्याच्यामुळे अनेक ड्रग्स मट्रा मेडिकामध्ये आलेत. मला माहीत नाही म्हणून विचारतोय की जसं आता तुम्ही सांगितलं की भारतामध्ये ज्यावेळेस आली त्यावेळेस कदाचित खूप प्रचलित असेल ती, नाही का, खूप फेमस असेल त्यावेळेस. पण सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये ही कलकत्त्यामध्ये आली
हां, बेंगालमध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस जी ही पॅथी झाली ती बेंगालमध्ये झाली. अच्छा. आणि त्याच्यानंतर बेंगालमधून ही पॅथी हळूहळू पसरत आज भारताच्या कानाकोपऱ्यात भामरागडपर्यंत ही पॅथी पोहोचली. बरोबर. तर त्याच्यामुळे हे जे आहे तर याच्यात बेंगालचं खूप मोठं श्रेय आहे. आता ही पॅथीकडे लोक वळत असतील, जे नसतील त्यांनी का वळावं, या पॅथीला का सिलेक्ट करावं? या पॅथीला सिलेक्ट याच्यासाठी करावं की बघ, काय असतं, काही डिसऑर्डर जे असतात जे इन्क्युरेबल असतात, किंवा जसं ॲलोपॅथीमध्ये सांगितलं जातं की बा ह्या ज्या गोळ्या आहेत डायबिटीसच्या तुम्हाला आयुष्यभर घ्यायच्या आहेत, किंवा समजा तुम्हाला ॲलर्जिक रायनायटिस असेल, तर ॲलर्जिक रायनायटिस असेल तर तुम्हाला हे औषधं तुमची आयुष्यभर घेणे आहे, किंवा ही जी सिट्रिजिनची लिओसिट्रिजिनची जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास होईल तेव्हा ही गोळी तुम्हाला आयुष्यभर घेणे आहे. बरोबर. म्हणजे असं म्हणजे आयुष्यभर थायरॉईडची गोळी घ्यायची आपल्याला, आयुष्यभर हायपरटेन्शनची गोळी घ्यायची आहे, आयुष्यभर डायबिटीसच्या टॅबलेट्स घ्यायच्या आहेत. म्हणजे मला एन्झायटी वगैरे. हां, स्ट्रेस एन्झायटी म्हणा, किंवा असे अनेक डिसऑर्डर आहेत की ज्यांच्या ट्रीटमेंट्स लाईफ टाईम आहेत. तर मग हळूहळू लोकांना वाटलं की वाय डोंट ट्राय ऑल्टरनेटिव्ह पॅथीज. तर त्याच्यानंतर मग जेव्हा लोकांना हळूहळू त्याच्यात रिझल्ट मिळायला लागले आणि रिझल्ट दिसायला लागले आणि रुग्ण बरे व्हायला लागले, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तर हे सगळे रुग्ण जेव्हा बरे झालेत, बरोबर, आणि असे संबंध भारतामध्ये अनेक डॉक्टरांनी अनेक रुग्ण बरे केले जे क्रॉनिक डिसऑर्डरचे. तर त्याच्यामुळे हळूहळू लोक वळलेत होमिओपॅथीकडे. अरे नाही, हे सुद्धा एक चांगलं अल्टरनेटिव्ह आहे आणि या पॅथीनीसुद्धा बरं होतं येतं आणि मी कम्प्लीट बरा झालो आहे. तर त्याच्यामुळे ही पॅथी अधिक आता लोकप्रिय व्हायला लागली आणि बरेच लोक आता वळलेत होमिओपॅथीकडे. आणि मला वाटतं म्हणजे बऱ्याच लोकांनी आपल्या क्रॉनिक डिसऑर्डरसाठी, माझा तर असा आग्रह आहे ऑडियन्सला की जर तुम्हाला क्रॉनिक डिसऑर्डर असेल तर नक्की होमिओपॅथी पहिल्यांदा ट्राय करा. कारण की होमिओपॅथीमध्ये खरंच खूप कॅलिबर आहे आणि खूप स्मूथली रुग्णे बरं होतात. ओके सर, मला एक सांगा, थोडासा वेगळा प्रश्न, की जसं आता एक नवीन क्रांती येत आहे मार्केटमध्ये, जी AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. येस. सगळ्या टेक्नॉलॉजीवर डिपेंड होत आहे. भरपूरशा म्हणजे पॅथीमध्ये म्हणा किंवा भरपूरशा सेक्टरमध्ये म्हणा AI इंट्रोड्यूस होत आहे. बरोबर. सो होमिओपॅथीमध्ये सुद्धा काही असं आहे का की स्कोप की AIच्या थ्रू अजून? ऑफकोर्स. आय थिंक यू गॉट माय क्वेश्चन बेटर. येस. ॲक्च्युली बघ कसं आहे माहिती आहे का, पूर्वी जी प्रॅक्टिस करण्याची जेव्हा पद्धत होती होमिओपॅथिक प्रॅक्टिस करण्याची, तर तेव्हा एक रुग्ण पाहायसाठी जर प्रॉपर आपण एक रुग्ण अगदी होमिओपॅथिकच्या शास्त्र शुद्ध पद्धतीने जर बघतो म्हटलं तर एक रुग्ण बघायसाठी निदान 2 तास ते 2.5 तास द्यावे लागायचे. म्हणजे प्रॉपर त्याचं केस टेकिंग करणं, प्रॉपर केस टेकिंग केल्यानंतर त्याचं निदान करणं, ज्याला आम्ही रिपर्टरी म्हणतो, आमचा एक ग्रंथ असतो रिपर्टरी. तर त्याच्यामध्ये ते लक्षणं बघितली जातात की बा जसं आता तू म्हणालास की मला आता पोटात दुखतंय, बरोबर, तर मी ॲबडॅमेनच्या चॅप्टरमध्ये जाईल. पोटात दुखतं म्हटल्यानंतर ॲबडॅमेनमध्ये पेनमध्ये जाईल. अच्छा. आणि पेनमध्ये गेल्यानंतर मग मी तुला क्रॉस क्वेश्चनिंग करेन की राईट साईडला दुखतं की लेफ्ट साईडला दुखतं. अच्छा. मग तू म्हणशील राईटला, तर मग ॲबडॅमेन पेन राईट साईडेड. असं मी मिनिमाइज करत करत त्या लक्षणाला एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत पोहोचेल की ज्याच्यामध्ये मला एक मेडिसिनचा ग्रुप मिळेल, मला एक आयडिया मिळतील. ठीक आहे. तर ज्याला रिपर्टरी म्हणतो आपण, रिपर्टरायझेशन अशी एक प्रोसेस असते होमिओपॅथीमध्ये. तर ही पूर्वी बाय मॅन्युअली करावी लागायची. म्हणजे पुस्तकातून त्या चॅप्टरमध्ये जाणं आणि हे सगळं मॅन्युअली करावं लागायचं फिजिशियनला. तर हे मात्र आता एका क्लिकवर झालंय. ओके. म्हणजे आणि ही क्रांती जवळपास 1992 ते 95 या कालावधीमध्ये जेव्हा होमिओपॅथीमध्ये सॉफ्टवेअर इंट्रोड्यूस झालेत. अच्छा. तर बेल्जियममधलं रडार नावाचं एक सॉफ्टवेअर इंट्रोड्यूस झालं. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये मुंबईवरून एक डॉक्टर जवाहर शहा म्हणून आहे, त्यांचं होमिओपॅथिक क्लासिक नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ते सुद्धा इंट्रोड्यूस झालं होतं त्या कालावधीमध्येच. तर जेव्हा हे सॉफ्टवेअर इंट्रोड्यूस झाले तेव्हा हे फिजिशियनला खूप सोपी गेलं. तर यांनी सर होमिओपॅथिक डॉक्टर बनणं सोपी झालं?
होमिओपॅथिक डॉक्टर बनणं सोपी नाही झालं आहे रे. ॲक्च्युली होमिओपॅथी प्रॅक्टिस करणं म्हणजे ज्या कालावधीचे म्हणजे जे ज्या केस डॉक्टरला तेवढं knowledge आहे तो fast execute करू शकतो. ज्या डॉक्टरला ती केस घ्यायसाठी 2 तास, एक रुग्ण बघायसाठी प्रॉपर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर रुग्ण बघतो म्हटलं तर जी 2 तास लागायची तर ते रुग्ण बघायसाठी आता फक्त म्हणजे 15 मिनिटं ते अर्धा तास लागायला लागला. म्हणजे माझा एक पेशंट आतमध्ये आल्यानंतर आता 20 वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर जो पेशंट आतमध्ये आला तर आपल्याला एक आयडिया येऊन जाते की आता कुठले रुब्रिक्स घ्यायचे आहेत आपल्याला, कुठले वगळायचे आहेत, याच्या कुठल्या बोलण्याचा अर्थ काय होतो आणि याच्या बोलण्याला आपण कसं कन्वर्ट करू शकतो होमिओपॅथिक लँग्वेजमध्ये. तर हे सगळं आता इतकं आंगवळणी झालं आहे आता सध्या ह्या सगळ्या गोष्टी की त्याच्यामुळे आता तेवढंसं वेळ लागत नाही बरोबर त्या रुग्णाला समजून घेण्यासाठी. त्याच्यामुळे आता तितका वेळ जात नाही म्हणजे फिजिशियनचा, होमिओपॅथिक फिजिशियनचा तेवढा वेळ जात नाही. त्याच्यामुळे हे आता सोपी झालं आहे. सो आता मला सांगा सर, लहान मुलांना किंवा वयस्कर वृद्ध जे असतात त्यांना होमिओपॅथीची ट्रीटमेंट पहिले प्रेफर केल्या जाते. सो असं का स्पेसिफिक? ॲक्च्युली असं पर्टिक्युलर म्हणता नाही येणार की लहान मुलांना आणि वृद्धांनाच फक्त होमिओपॅथी प्रिफर केली जाते. नाही, बरेचसे आहेत जे तरुण वर्गही आहेत जे आता म्हणजे घेत आहेत माझ्याकडे. ॲक्च्युली लहान मुलांना आणि लहान मुलांमध्ये जे आहे कदाचित समाजाचा असा समज असेल की एवढ्या लहान वयामध्ये आपण खूप केमिकल्स देण्यापेक्षा किंवा खूप म्हणजे केमिकल औषधं देण्यापेक्षा आपण एक सॉफ्ट पॅथी किंवा सॉफ्ट निवडूया ऑप्शन, असा कदाचित समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन असेल. पण मला नाही वाटत की फक्त लहान मुलं आणि वृद्धच ह्या पॅथीकडे वळले आहेत किंवा हां प्रमाण जास्ती आहे असं म्हणता येईल, पण तितकंच प्रमाण तरुणांचं सुद्धा आहे ह्या पॅथी. आता सध्या हल्ली जे जर मी असं म्हणेल की यंगस्टरसुद्धा होमिओपॅथी बऱ्यापैकी घेत आहेत बऱ्याच प्रॉब्लेमसाठी. आता जसं मी म्हटलं ना की जसं AI थ्रू काय चेंजेस झाले आहेत बा, तसं आता मॉडर्न एरा जो चालू आहे, टेक्नॉलॉजीचा काळ चालू आहे. सो याच्यामध्ये अजून काही भविष्यात ऑपॉर्च्युनिटीज आहेत का की होमिओपॅथी अजून वेगळ्या लेवलला जाऊ शकते बा, असं काही? वेगळ्या लेवलला गेली आहे पूर्वीपेक्षा, मी असं म्हणेल. ओके. म्हणजे ऑलरेडी तो टप्पा गाठला आहे होमिओपॅथी. स्टॅग्नंट लेवल आहे होमिओपॅथी? नाही, स्टॅग्नंट लेवलला नाही. डे बाय डे नवीन रिसर्चेस होत आहेत, नवीन सॉफ्टवेअर येत आहेत. जसं आता पूर्वी रडार 10 होतं, आता रडार ओपस आलं. आता होमिओपॅथिकच्या सॉफ्टवेअरमध्ये बरेच चेंजेस झालेत. होमिओपॅथ क्लासिक होतं पहिल्यांदा, आता मध्ये मग ते फायर म्हणून सॉफ्टवेअर आलं आहे. म्हणजे बरेच चेंजेस झाले आहेत आता. हां, तर त्याच्यामुळे आता नवीन AI इंट्रोड्यूस झाल्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये AI इंट्रोड्यूस झाले आहेत. तर त्याच्यामुळे जे डॉक्टर्सला ते खूप सोपी गेलं आहे म्हणजे डायग्नोसिसपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा रुग्णांची जी केस टेकिंग आहे किंवा डाटा रुग्णांचा सेव्ह करण्यासाठी हे खूप सोपी गेलं आहे आता. पूर्वीसारखं आता एक फाईल काढून सगळे ते पानं चाळावी नाही लागत. आता एका कम्प्युटरमध्ये एका क्लिकमध्ये तुम्ही सगळं पेशंटचा डाटा सेव्ह करू शकता. तर त्याच्यामुळे तो जो वेळ आहे फाईल शोधणे वगैरे, ती कागद काढणे जुडी, तर हा सगळा प्रकार आता पूर्ण कम्प्लिटली माझ्या दवाखान्यात तरी पूर्णपणे बंद झाला आहे. हां सर, मला एक सांगा, आता तुमच्याकडे हा एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे सर, म्हणजे 20 वर्षापेक्षा जास्तीचा एक्सपिरियन्स आहे. हो. हा एक्सपिरियन्स कमवणं सर म्हणजे साधारण गोष्ट तर नाहीच आहे. नक्कीच. हा याची सुरुवात कुठून झाली सर? म्हणजे तुम्हाला कधी असं वाटलं की यार मी आता डॉक्टर बनायला पाहिजे? हे बघ, कसं आहे की मोकळेपणाने आणि म्हणजे रिॲलिटी सांगण्याचं तात्पर्य एकच की कुठलाच मुलगा मला होमिओपॅथ बनायचा आहे म्हणून 12वी सायन्सला ॲडमिशन घेत नाही किंवा त्या पद्धतीनं नीटची एक्झाम किंवा अभ्यासही करत नाही. हां, सगळ्यांना असं वाटतं की मी MBBS करावं, मी म्हणजे अजून काहीतरी मोठा सर्जन व्हावं, याच एका एम धरून आपण अभ्यास करतो. ॲक्सिडेंटली आपल्याला म्हणजे परीक्षेमध्ये जे रँकिंग मिळतं त्याच्या आधारावर आपल्याला एका डिग्रीला ॲडमिशन घ्यावं लागतं. माझ्याहीसोबत तसंच झालं. मी सुद्धा म्हणजे माझ्या कॅलिबरनुसार मी ते BHMSला ॲडमिशन घेतली.
ॲडमिशन घेतल्यानंतर फायनल इयरपर्यंत माझं असं काही डिसिजन नव्हतं की मला पर्टिक्युलर होमिओपॅथीच प्रॅक्टिस करायची आहे अच्छा. किंवा हां खऱ्या अर्थानं मी वळलो ह्या पॅथीकडे असं म्हणायला हरकत नाही. कारण की मला पूर्वी असंच वाटायचं की मी BHMS करेल, त्याच्यानंतर मग मी माझ्या गावात जाईल ब्रह्मपुरीला आणि मग एखादी रुरल एरिया किंवा एखादी स्लम एरिया चूज करेल, मग तिथे एक जनरल प्रॅक्टिस टाकेल मी किंवा एखादी छोटंसं ॲलोपॅथीचं क्लिनिक टाकेल आणि ती प्रॅक्टिस करेल. असं फायनल इयरला असताना माझी सुद्धा माइंडसेट तसाच होता माझा त्यावेळेला. पण ॲक्च्युली माझा खरा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे एकदा काय झालं की माझा जो रूम पार्टनर होता डॉक्टर मदन म्हणून, तर त्याच्या काकांचा आम्हाला नंबर लावायचा ही होता. कुठली गोष्ट सांगता तुम्ही? नागपूरची. अच्छा, नागपूरची. हां, नागपूरला ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन फायनल इयरला होतो मी, BHMS फायनलला. अच्छा. तर त्यावेळेला त्याच्या काकांचा आम्हाला नंबर लावायचा होता डॉक्टर विलास डांगरे, पद्मश्री डॉक्टर विलास डांगरे यांच्याकडे. हां, त्यांना आता नुकताच इंडियन गव्हर्नमेंटने पद्मश्री दिलं आणि होमिओपॅथी क्षेत्रामध्ये विदर्भात सगळ्यात चांगलं कंट्रीब्युशन सरांचं आहे. क्या बात. हां, डॉक्टर विलास डांगरे यांचं. तर ते माझे गुरु आहेत. अरे वा. तर हो, तर तो किस्सा सांगेलच मी. तर ॲक्च्युली मदनच्या काकांचा नंबर लावायचा होता. आम्ही सकाळी पहाटे तिथे गेलो. आता मला कळलं की तिथे पहाटे नंबर, पहाटे हां पहाटे होमिओपॅथिक डॉक्टर. होमिओपॅथिक डॉक्टरांकडे नागपूरला, क्या बात. हां पहाटे सुरेंद्रनगरला पहाटे नंबर लावायला जावं लागतं. तर जेव्हा मी तिथे गेलो आणि जेव्हा ती गर्दी बघितली मी, पहाटे 4 वाजता सरांचं क्लिनिक बंद. क्या बात आहे. आणि पहाटे 4 वाजता जसं काही एखाद्या लग्नाच्या हॉलच्या बाहेर जशी गर्दी असते अगदी तशी गर्दी तिथे. म्हणजे काही छत्तीसगडवरनं लोक आले होते, काही रायपूरवरनं लोक आले होते, जे स्वतःचे ब्लँकेट्स चादरी घेऊन आले होते आणि त्या क्लिनिकच्या समोर म्हणजे पसरवून ते तिथे, हां की नाही बा आपल्याला नंबर लागला पाहिजे. महत्त्वाचं ते आहे की जे सकाळी येऊन जो त्यांचा कंपाऊंडर जे वाटतोय, बिल्ले वाटतोय, नंबरिंग वाटतोय, तर ते नंबर आपल्याला मिळाले पाहिजे, त्याच्यासाठी तिथे गर्दी लागायची. आणि आम्ही सुद्धा जेव्हा ते नंबर लावायसाठी गेलो त्यावेळेस जस्ट आय वॉज शॉक की एका होमिओपॅथिक डॉक्टरसाठी लोक इतके क्रेझी आहेत. बापरे. आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेण्यासाठी लोक इतके क्रेझी आहेत. हे माझ्यासाठी त्यावेळेला एक फायनल इयरचा स्टुडंट, BHMS फायनल इयरचा स्टुडंट म्हणून माझ्यासाठी हे खूप सरप्रायझिंग होतं. राईट. आणि माझा माइंडसेट त्याच वेळेस एकदम युटर्न झाला की नाही, होमिओपॅथीकडे वळायचं, आपण होमिओपॅथी प्रॅक्टिस करायची. अच्छा. हां, तर ते युटर्न झालं. त्याच्यानंतर मग आमची रूम रेशीमबागला होती. आमची रूम रेशीमबागला असताना अध्यामध्ये तिथे शाखा लागायची, तर ते शाखेमध्ये सर वगैरे मध्ये दिसायचे मला. तर मग मी तिथे जायचो. तर गेल्यानंतर मग मी सरांना मी स्वतःच इंट्रोड्यूस झालो. सर मी योगेश आणि मी इथे फायनल इयरला शिकतोय वगैरे वगैरे. आणि सरांना मी रिक्वेस्ट केली की सर मला होमिओपॅथी शिकायची आहे आणि प्लीज मला सर तुमच्याकडे अंडर प्रॅक्टिस यायचं आहे. अच्छा. हां, तर सरांनी पहिल्यांदा नकार दिला, काही हां ठीक आहे बघू, पण मला 1 महिन्याने विचार असं म्हणून. मग कदाचित ते माझा पेशन्स लेवल चेक करत असतील की खरोखरच या विद्यार्थ्याला गरज आहे का, किंवा म्हणजे खरोखरच याची खरंच इच्छा आहे का होमिओपॅथी शिकण्याची. तर त्यावेळेला मग सरांनी मला म्हटलं की ठीक आहे 1 महिन्याने मला विचार. मग मी 1 महिन्याने, म्हणजे सर अधेमध्ये दिसायचे, बोलणं व्हायचं. मग 1 महिन्याने मी परत विचारलं सरांना की सर मला तुम्ही म्हणाला होतात मला 1 महिन्याने विचारा. तर म्हणे ठीक आहे मी 15 दिवसानंतर सांगतो. मग 15 दिवसानंतर परत विचारलं मी. नशीब हळूहळू तुमचं खुलत होतं. हा, असं म्हणता येईल मला की ॲक्च्युली मग 15 दिवसांनी परत विचारल्यानंतर काय झालं की सर म्हणाले ठीक आहे उद्या ये तू संध्याकाळी, मी बोलूया. तर मग मी सरांकडे गेलो संध्याकाळी. सरांकडे गेल्यानंतर मग सर म्हणाले की ठीक आहे उद्यापासून येईल. पण सरांचा सिंहासारखा आवाज आणि कणखर आवाज अजूनही आहे. तर सर म्हणाले की जर आयुष्यात होमिओपॅथीच प्रॅक्टिस करणार असशील तरच माझ्या दारात पाऊल ठेव, नाही तर माझ्या दारात पाऊल ठेवायचं नाही. म्हणजे अशा कणखर शब्दात ठणकावून सांगितल्यानंतर मी म्हटलं सर खरंच मी होमिओपॅथी करेल. आणि त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशीपासून जाणं सुरू केलं. मग जाणं सुरू केल्यानंतर मग जसे रुग्ण तपासून झाल्यानंतर डिस्कशन व्हायची. तर ते जे सरांनी मला 40 वर्षाचा स्वतःचा जो अनुभव दिला, अच्छा, हां मला,
आणि जे आम्ही बरेच विद्यार्थी होतो, तर आम्हाला जे शिकवलं सरांनी, तर ते मी कुठल्याच पुस्तकात होमिओपॅथीच्या शिकलो नाही. क्या बात आहे. हां, म्हणजे सरांचा जो एक्सपिरियन्स, सरांना आता 70 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे प्रॅक्टिसचा, म्हणजे 70 ते 60 वर्षाचा एक्सपिरियन्स सरांचा प्रॅक्टिसमधला आहे. बापरे. तर सरांनी जे अचीव केलं ती उंची तर म्हणजे शक्यच नाही कोणी गाठणं. आम्ही दूरपर्यंत जवळ पण नाही आहोत त्याच्या. पण सरांनी जे अनुभव दिलेत आम्हाला आणि ते जे आता आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट करतोय, तर त्याचे जे रिझल्ट्स आम्हाला दिसत आहेत ते इतके मॅजिकल, आणि म्हणजे कधी कधी स्वतःलाच विश्वास नाही होत की हा पेशंट माझ्या हाताने बरा झाला, म्हणजे हा निघाला पेशंट माझा. तर हे अचिव्हमेंट मला म्हणजे जे काही माझं यश आहे, तर मी ते सगळं माझ्या गुरूंना अर्पण करेल, डॉक्टर पद्मश्री विलास डांगरे यांना. तर त्यांच्यामुळेच आज मी जे काही आहे ते आहे. तुम्ही सर MD पण केलंय ना? हो, सरांनीच मला इन्सिस्ट केलं होतं. अच्छा. हां, तर म्हणे केवळ BHMS पुरताच मर्यादित नको राहू, तू आता येत्या समरमध्ये एंट्रन्स एक्झाम दे अच्छा. आणि MDला ॲडमिशन घे. तर मग मी म्हटलं सर पुरेसं नाही आहे का? मी म्हटलं सांगितलं ना तुला एकदा, सरांचा कणखर आवाज. तर मी म्हटलं ठीक आहे सर, काही हरकत नाही. तर एंट्रन्स एक्झाम दिली. मग मी अभ्यासाला लागलो. अभ्यासाला लागल्यानंतर एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर मग तिथे ॲडमिशन घेतली. कोल्हापूरला मी ॲडमिशन घेतली. कोल्हापूरजवळ, हां, नागपूर ते डायरेक्ट कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातला प्रवास. तर कोल्हापुरामध्ये जयसिंगपूर नावाचं एक गाव आहे, तिथे माझं ॲडमिशन झालं आणि तिथनं मी MD झालो. अच्छा. हां. मग त्याच्यानंतर MD नंतर डायरेक्ट ब्रह्मपुरी? हां, MD नंतर मग डायरेक्ट ब्रह्मपुरी. अच्छा. परत कुठे सेशन प्रॅक्टिस? नाही, मी कलकत्त्याला मध्ये गेलो होतो. डॉक्टर LM खान म्हणून आहेत अच्छा. कलकत्त्याला, त्यांच्याकडे फेलोशिप केली काही दिवस. मी जवळपास 6 महिने सरांकडे होतो. अच्छा. कलकत्त्याला, म्हणजे इथे प्रॅक्टिस टाकलं. इथे प्रॅक्टिस टाकल्यानंतरही मला एक रेनल कॅल्क्युलावर माझा रिसर्च होता, म्हणजे किडनी स्टोन, ज्याला सामान्य भाषेत किडनी स्टोन म्हणून. तुम्ही स्वतः रिसर्च पेपर तयार हां, माझ्या MDचा जो रिसर्च होता माझा, तो एपिकॅसी ऑफ होमिओपॅथी इन पाईल्स, म्हणजे कोरेक्टल डिसऑर्डर्स. सर थोडं मराठीत सांगा. एपिकॅसी ऑफ होमिओपॅथी इन कोरेक्टल डिसऑर्डर्स म्हणजे होमिओपॅथीचं गुदद्वाराच्या आजारावर असलेलं महत्त्व व त्याच्यातला स्कोप काय आहे. अच्छा. हां हां हां. म्हणजे मी पर्टिक्युलर तो एक सेक्शन घेऊन माझं रिसर्च MDचं सुरू केलं होतं आणि त्याच्यात मला बऱ्यापैकी यश मिळालं. आणि युनिव्हर्सिटीनं माझा पहिल्याच अटेम्प्टमध्ये माझा तो थेसिस युनिव्हर्सिटीनं सँक्शन केला. आणि त्याच्यानंतर मग मी आलो इथे MD झाल्यानंतर. तुम्हाला सगळ्यांना जर या आजारा रिलेटेड सरांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुम्ही नक्की पोहोचू शकता सरांपर्यंत. सरांची MD आहे त्यात. तर ॲक्च्युली हां, त्याच्यानंतर मग डॉक्टर LM खानबद्दल, कलकत्ताचे आहेत ते, तर त्यांच्याबद्दल माहीत झालं मला. मग माझा एक रिसर्च पेपर होता, म्हणजे आमचं एक होमिओपॅथिकचं जर्नल, म्हणजे हे प्रसिद्ध होत असतं दिल्लीवरनं, नॅशनल जर्नल ऑफ होमिओपॅथी म्हणून. अच्छा. हां, तर ते जे प्रसिद्ध होत असताना तिथे माझा एक रिसर्च पेपर मी सबमिट केला होता. अच्छा. तर तो रिसर्च पेपर होता द एपिकॅसी ऑफ होमिओपॅथी इन रेनल कॅल्क्युलाय. अच्छा. रेनल कॅल्क्युलाय म्हणजे किडनी स्टोन. किडनी स्टोन. तर किडनी स्टोनमध्ये अजून काय स्कोप आहे होमिओपॅथीला, तर याच्याबद्दल मी रिसर्च पेपर सबमिट केला होता त्या जे जर्नल प्रोड्यूस होतं तिथे. तर ते प्रकाशित होत असताना मला ह्या विषयावर खूप सखोल अभ्यास करायचा होता. तर मग मी काही दिवसासाठी कॅलकत्ताला गेलो होतो डॉक्टर LM खान यांच्याकडे. मग त्यांच्या हाताखाली, ते माझे गाईड पण होते, तर मी त्यांच्या हाताखाली हा रिसर्च पूर्ण केला आणि मग तो माझा रिसर्च प्रसिद्धही झाला. अच्छा. हां. तर मला एक सांगा की आता तुमचा एवढा अनुभव आहे, तुम्ही MD त्या विषयात केला, मला सर असा एखादा पेशंट सांगा जो आजही तुमच्या लक्षात आहे, किंवा असा पेशंट सांगा की ज्यांनी तुम्हाला मोटिवेट केलं, जो आजही तुमच्यासाठी इन्स्पिरेशन असू शकतो किंवा मोटिवेशन असू शकतो किंवा लक्षात असू शकतं, अशा एक पेशंटची स्टोरी सांगा. अरे प्रत्येक डॉक्टरकडे काही ना काही असं असतं सर. ॲक्च्युली माझ्याकडे एक प्राध्यापक होते मेश्राम नावाचे. अच्छा. हां, तर त्यांना प्रचंड त्रास होता. अच्छा. म्हणजे पाईल्सचा. तर जस्ट माझी प्रॅक्टिसची सुरुवात होती त्यावेळेस, म्हणजे मला वाटते ते 2010-11ची गोष्ट आहे.
तर त्यावेळेला ते सर आले आणि त्यांना खूप त्रास होता. अच्छा. हां, तर ते म्हणाले की मी सर्जनकडे गेलो आणि सर्जनकडे गेल्यानंतर त्यांनी मला तपासल्यानंतर सांगितलं की त्यांनी मला एक्सटर्नल पाईल्स आहे अच्छा. आणि वी शूड हॅव टू ऑपरेट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. हो. हां, तर मग पण ते भीत होते ऑपरेशनला. एक फिअर असतो ना रुग्णांना, बऱ्याच जणांना असतो की सर्जरीचा फिअर असतो. तो त्यांनाही होता सर्जरीचा फिअर. आणि त्याच्यानंतर मग ते माझ्याकडे आलेत. ते माझ्याकडे आल्यानंतर मग मी त्यांची पूर्ण डिटेल केस घेतली. केस घेतल्यानंतर मी काही डोजेस दिले आणि 15 दिवसानंतर जेव्हा ते आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितलं मी की म्हणजे थँक गॉड सर, म्हणजे तुमच्यामुळे माझी सर्जरी टळली. क्या बात. आणि ती मुलाखत माझ्या कम्प्युटरला अजूनही सेव्ह आहे. मी सरांची मुलाखतसुद्धा घेतली, रेकॉर्ड केली ती मुलाखत. हो, ती अजूनही सेव्ह आहे माझ्या लॅपटॉपला. तर तो एक प्रसंग माझ्या, म्हणजे ते एक पहिलं अचिव्हमेंट होतं माझं. म्हणजे जेव्हा आपण नवीन प्रॅक्टिस करतो, आता तर म्हणजे आता कोणी म्हटलं तरी म्हणजे हां ठीक आहे, इट्स यूज टू झाले आता तुम्ही. आता मी त्या गोष्टीला यूज टू झालो आहे. अशा पावत्या खूप जमा झाल्या. हां, अशा पावत्या खूप जमा झाल्यात. पण त्यावेळेला ती माझी पहिली पावती होती आणि एका ती प्राध्यापकांनी द्यावी मला. बरोबर. तर आणि खरंच म्हणजे मग मी बस पद्मश्री डॉक्टर विलास डांगरे यांना नमस्कार म्हणजे मनातून केला आणि म्हटलं की थँक्यू. म्हणजे तुम्ही पाठवलेल्या एमडीचा मला फार हां, म्हणजे आय एम सो लकी. राईट. हां, तर अशा आणि मस्त चाललंय आता म्हणजे. हां, तुम्ही बोला. हां, येस. मला एक सांगा की तुम्ही आता तसं बोलले की तुम्हाला इतक्या पावत्या जमा झाल्या आहेत, हां. मग तरीही सर आजही होमिओपॅथीबद्दल लोकांच्या मनात भरपूर गैरसमज आहेत सर. आहेत. खूप मिथ्स आहेत. ते सांगा सर क्लिअर. ॲक्च्युली मिथ म्हणजे असे आहेत. पहिलं मिथ म्हणजे ह्या गोळ्या ज्या आहेत त्या ह्या दाताखाली ठेवून चावायच्या नसतात, यांना दात टच व्हायला नको, असा एक गैरसमज लोकांमध्ये आहे. पण तसं काही नाही. अच्छा. हां, अगदी अरे हा तर माझ्यासोबत आहे गैरसमज म्हणजे. तर जसे आता म्हणजे बऱ्याच प्रॅक्टिस मी मगाशी बोलता म्हणालो की बरेच गैरसमज लोकांमध्ये असतात. तर ॲक्च्युली हा शुद्ध गैरसमज आहे. हां, म्हणजे मी असं अजूनही समजतो काहीही की नाही. चावायच्याच नाही, असं काहीही नाही. अच्छा. मी हे खूप रिस्पॉन्सिबिलिटीने स्टेटमेंट पास करतोय की असं काहीही नाही. की होमिओपॅथीच्या ह्या ज्या पांढऱ्या गोळ्या आहे ह्या चोखूनच खाल्ल्या पाहिजेत, ह्या चावायला नकोत, असं काहीही नाही. त्या चावून सुद्धा खाता येतात. अच्छा. हां, होमिओपॅथीवर कांदा घेऊ नये, कॉफी पिऊ नये, असंही सगळं आहे पथ्य काहीतरी. असे पथ्य आहेत. हे सुद्धा मी असं म्हणेल की एक मिथच आहे. कारण की एका डॉक्टरांचा मी लेख वाचला होता, म्हणजे आता साधारण याला 5-7 वर्ष झाले, की कांदा न खाणे हे काही डॉक्टर म्हणतात, पण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे असं त्यांनी लिहिलं होतं की कांदा चालतो. हां, माझंही तेच मत आहे. अच्छा. हां, कॉफी. मला वाटतं एका एक्सटेंटपर्यंत कॉफीही चालते. अच्छा. असं काय म्हणजे एकदा जर त्या ड्रगची ॲक्शन तुमच्यामध्ये झाली आणि ते एकदा तुम्ही बरं व्हायला सुरुवात झालं तर मग तुम्ही कांदा खाल्ले काय, कॉफी खाल्ले काय आणि काय खाल्लं त्याचं काहीही फरक पडत नाही. फक्त त्या फिजिशियनचं स्किल असतं की तो करेक्ट ॲक्युरेट मेडिसिन त्या रुग्णांपर्यंत पोहोचवतं की नाही. बरोबर आहे. जर तुमचं मेडिसिन जर करेक्ट असेल, जर तुमचं मेडिसिन ॲक्युरेट असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी नगण्य असतात. ह्या गोष्टींचा तेवढा काही फरक पडत नाही मला असं वाटतं. अच्छा. सर अजून थोडंसं बोलूया पथ्य या विषयावर, कारण की भरपूर जण होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतात. हां, पण त्याच्या बॅकएंडला काही जर पथ्य असतील ते पाळत नसतील किंवा काही अशा गोष्टी असतात ज्या पाळायच्या असतात पण ते पाळत नाही आणि मग ते म्हणतात की यार होमिओपॅथीनी क्युअर होत नाही आहे बा. नाही, होमिओपॅथीमध्ये पथ्य न पाळल्यामुळे बरं होत नाही बा. माझं याबद्दल मत तसं नाही आहे. अच्छा. म्हणजे असं काहीच असं पाळण्यासारखं पथ्य होमिओपॅथीमध्ये नाही आहे. मग लोक हायपर डोस द्या म्हणून काय येतात परत. भरपूर होमिओपॅथिक डॉक्टरांसोबत असं होतं सर. हां, काय आता गोळ्या दिल्या आहेत याच्यानी बरं नाही झालं, अजून सर याच्यातला हायपर डोस द्या काहीतरी की पटकन बरं झालं पाहिजे. ॲक्च्युली कसं असतं की मेडिसिन जर करेक्ट चॉईस नाही झाली तर होमिओपॅथीमध्ये कसं असतं पार्शियल सिमिलिमम असतं. म्हणजे जसं आता जर ॲक्युरेट सिमिलिमम मेडिसिन मिळाली म्हणजे ॲक्युरेट मेडिसिन मिळाली अच्छा
तर खूपच फास्ट म्हणजे रुग्णांमध्ये प्रोग्रेस दिसायला लागतं. पण जर पार्शियल सिमिलिमम मिळालं, थोडंच फार पार्शियल सिमिलिमम मिळालं किंवा त्याच्या लक्षणांशी जुळतं मिळतं औषध मिळालं, थोडंफार एक 70% 50% जुळतं मिळतं औषध मिळालं, तर त्याच्यात रिकव्हरी जी आहे ती स्लो होते. बरोबर. म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात अपेक्षेप्रमाणे एक जर समजा तुमच्याकडे 10 लक्षणं आहेत, तर 10 लक्षणांमधून 4 गेलेली असतात, 6 अजूनही तशी शिल्लक असतात. तर असं पार्शियल सिमिलिमम मिळालं जर फिजिशियनला, तर तसं दिसून येतं. हां, तर अशा वेळेस म्हटलं जातं, पण म्हणजे तो रुग्णांचं डिमांड आहे. पण फिजिशियननी आपलं स्किल लावायचं आणि त्याला बेटर मेडिसिन देण्याचा प्रयत्न करायचा, बेटर सिमिलिमम देण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यात कस जो लागतो तो डॉक्टरांचा लागतो. ऐकलं तुम्ही. सो तुम्ही कोणतं डॉक्टर चूज करताना हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. त्या डोसवर डिपेंड नसतं की हायपर डोस तुम्हाला दिलाच पाहिजे गरजेचं नाही. डॉक्टर कोणतं औषध देतो त्याच्यावर त्याचं एक्झॅक्ट क्युअर होऊ शकते की नाही हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला कळलं असेल आता. तुम्ही डॉक्टरकडे मला वाटते हायपर डोस मागणार नाही, अदरवाईज तुम्ही डॉक्टर चेंज कराल नक्कीच. ओके सर, परत एक थोडंसं वेगळा की आता तुमचा एक्सपिरियन्स मला कळला, पण तरी मी विचारतो की BHMS डॉक्टर्स हे कालांतराने किंवा कंप्लीट झाल्यानंतर ॲलोपॅथीकडे वळतात सर. तुम्ही वळले नाही त्याचं कारण तुम्ही सांगितलं. हो हो. पण याचं काय कारण आहे सर, म्हणजे का बरं वळतात ते ॲलोपॅथीकडे? ॲक्च्युली खरं पाहिलं तर ज्या पद्धतीनं कॉलेजमध्ये, म्हणजे मी टीका नाही करणार, पण हा फॅक्ट पण आहे महाराष्ट्रामध्ये, ज्या पद्धतीने म्हणजे अभ्यासक्रम असायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने आता शिक्षण थेरॉटिकल शिक्षण व्हायला पाहिजे, तर ते शिक्षण कॉलेजमध्ये न मिळता बाहेर खूप चांगल्या प्रकारे मिळतं. जसं आता काही ग्रुप्स आहेत जे होमिओपॅथीमध्ये खूप चांगले आणि चांगलं म्हणजे टीचिंग करत आहेत सध्या, की जे HHF म्हणून एक ग्रुप आहे, ते खूप चांगलं टीचिंग करत आहेत, की जे सायकोलॉजी आणि पेशंटच्या माइंडसेटवर औषधं देत आहेत. बरोबर. तर हे जे काही ग्रुप्स आहेत सध्या, जसं आता प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी म्हणून आहे, एक डॉक्टर विजयकरांचा ग्रुप आहे, अच्छा. तर ते खूप चांगलं काम करत आहेत माइंडवर. तर असे काही जे आहेत की जिथे म्हणजे प्रायव्हेट स्कूल ऑफ म्हणजे टीचिंग स्कूल म्हणूया आपण त्याला, किंवा हे जे फिजिशियन जे नॉलेज देत आहेत, तर हे खूप चांगलं नॉलेज देत आहेत. तर ते नॉलेज आम्हाला आमच्या वेळेला, आता माहीत नाही परिस्थिती काय आहे, पण आम्हाला आमच्या वेळेला ज्या पद्धतीने ते मेडिसिन शिकवायला पाहिजे त्या पद्धतीने मेडिसिन आम्ही शिकलोच नाही आमच्या कॉलेजमध्ये, किंवा कदाचित तितके सक्षम प्राध्यापक नसतील आमच्या वेळेला शिकवायला. तर पण आता जेव्हा यूट्यूब आणि इतके प्रसारमाध्यमं इतके छान प्रसिद्ध झाले, तर त्या माध्यमातून जे आम्हाला शिकायला मिळतं किंवा त्या म्हणजे पद्धतीनं जे आता रुग्णांना म्हणजे समजून घेण्याची संधी आता मिळते, तर ती खूप सुंदर आहे. आणि माझ्या मते बरेच फिजिशियन याच्यासाठी वळतात, BHMS स्टुडंट, की त्यांना पुरेसं होमिओपॅथीचं ज्ञान नाही आहे, जे कॉलेजमधनं मिळायला पाहिजे ते मिळत नाही. अच्छा. किंवा त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न असतो, कारण की होमिओपॅथी प्रॅक्टिस टाकायचं म्हणजे बऱ्यापैकी चांगली इन्व्हेस्टमेंट आली त्याच्यामध्ये, आणि प्रॉपर सेटअप घेऊन बसलं, प्रॉपर क्लिनिकमध्ये घेऊन बसलं, आणि वरून नॉलेजचा अभाव, तर माझी खरंच प्रॅक्टिस चालेल का, मी खरंच यश मिळवू शकेल का, असे असंख्य प्रश्न BHMS विद्यार्थ्यांमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स, एक लो कॉन्फिडन्समुळे बरेचसे विद्यार्थी होमिओपॅथीकडे वळत नाहीत आजही, किंवा त्यांनाच प्रश्न असतो की होमिओपॅथीने खरंच बरं होतं का. अरे हाही एक फॅक्ट आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे की मग ते फायनल इयरपासनं एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला जॉईन करणं आणि तिथे एक असिस्टंट डॉक्टर म्हणून काम करणं, आणि मग त्यांना ते काम करता करता ते एका पर्टिक्युलर एक कम्फर्ट झोनमध्ये जातात, आणि तो कम्फर्ट झोन त्यांना ब्रेक करायचा नसतो. तर तो प्रगती तुमची तेव्हाच होते. कुठलेही आता मोठे दिग्गजांचे स्टेटमेंट जर तुम्ही बघितली, की जर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहिलात तर तुम्ही प्रगती नाही करू शकत, आणि जोपर्यंत तुम्ही तो कम्फर्ट झोन ब्रेक करत नाही, तर तो कम्फर्ट झोन ब्रेक करायला ते तयार नसतात. तर त्याच्यामुळे म्हणजे बरेचसे फिजिशियन्स जे आहेत ते ॲलोपॅथीकडे वळतात, किंबहुना परिस्थिती आहे तशी आज सध्या,
किंवा बरेच जे BHMS स्टुडंट आहेत जे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत आहेत किंवा जनरल प्रॅक्टिस करत आहेत. किती खर्च येऊ शकतो सर? एक सपोज जर मी BHMS झालो आणि आता मला जर क्लिनिक टाकायचं असेल, आत्ता जे विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये त्यांच्या मनात हा प्रश्न असेल की मला आता क्लिनिक चालू करायचं आहे कंप्लीट झाल्यावर. बघा कसं आहे, आता शहरावर डिपेंड आहे. आता तुम्हाला कुठल्या पुण्यासारख्या ठिकाणी टाकायचं असेल तर तिथलं दुकानाचा म्हणजे गाडा घेणे आणि त्याच्यानंतर तिथे सेटअप तयार करणे, ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. तर तुम्ही तेवढं तुमच्याकडे कॅलिबर आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी इट्स अ डिफर्स. पण या प्रश्नाचं उत्तर असं राहील की हे डिपेंड करतं. डिपेंड. हां, शहरानुसार डिपेंड करतं. ओके, बट कॅन दे अचीव एक चांगलं ऑफिस नंबर्स? कॅन दे अचीव द डिझायर्ड नंबर्स? एक साधारण मला वाटते 5 लाखाची तरी इन्व्हेस्टमेंट असावी तुमच्याकडे. नाही, माझं म्हणणं की म्हणजे एक चांगलं क्लिनिक आणि चांगला सेटअप जर टाकतं म्हटलं तर निदान एक 5 lakhs. 5 लाख रुपये. हां, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं सॉफ्टवेअर हे ते सगळ्या गोष्टी, चांगल्या प्रतीची औषधं, ते डिझायर्ड अर्निंग करू शकतात. किंबहुना त्याच्यापेक्षा जास्ती. ते त्यातून डिझायर्ड अर्निंग करू शकतात. हां, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्ती, पण कमी नाही. पण माझ्या मते एक सल्ला राहील की BHMS विद्यार्थ्यांना की त्यांनी कुठल्या तरी फिजिशियनच्या हाताखाली अनुभव घेतल्याशिवाय किंवा डायरेक्ट प्रॅक्टिसमध्ये म्हणजे येणं टाळावं. अच्छा. हां म्हणजे कोणाकडे तरी पहिले प्रॅक्टिस करायची. हां, एक्झॅक्टली. तुम्हाला एक पर्टिक्युलर अनुभव असल्याशिवाय किंवा म्हणजे पेशंट नेमकं समजून कसं घ्यायचं, एक पर्टिक्युलर हे ज्ञान अचीव केल्याशिवाय कसं असतं, आपण पोहायला जेव्हा शिकतो ना तेव्हा आपण गुडघ्यावर पाण्यात प्रॅक्टिस करतो पहिल्यांदा, डायरेक्ट खोल पाण्यात उडी नाही मारत. नाही. बरोबर आहे की नाही? तर पहिल्यांदा तो ट्रेनर जो असतो तो म्हणतो की पहिल्यांदा तू गुडघ्यावर पाण्यात प्रॅक्टिस कर, तिथे पाय मार पहिल्यांदा, आणि जर ते व्यवस्थित झालं, तुझी बॉडी हळूहळू वर यायला लागली की त्याच्यानंतर कंबरभर पाण्यात येईल, त्याच्यानंतर मग खोल पाण्यात येईल. बरोबर. तर असं आहे ते. तर हे सुद्धा तसंच आहे की पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे बेसिक गोष्टी शिकाव्या लागतील, त्याच्यानंतर मग हळूहळू तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट आणत मग तुम्ही एक लेवल अचीव करताय. सर, आता मलाही सांगा, या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला पेशंट्सला किंवा पेशंट्सला, विद्यार्थ्यांना काय सांगावं असं वाटेल सर? माझ्या मते मला हे सांगावं असं वाटतं की सामान्य लोकांना तर मला हे सांगावं असं वाटतं की एका क्रॉनिक डिसऑर्डर असो, जर तुम्हाला कुठलाही क्रॉनिक डिसऑर्डर असो, म्हणजे खूप जुनाट आजार असो, तर त्यासाठी तुम्ही एकदा तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक फिजिशियनला नक्की म्हणजे कन्सल्ट करा किंवा एकदा होमिओपॅथी अवश्य वापरून बघा. अच्छा. कारण की बरेच रुग्ण आज होमिओपॅथीने बरे होत आहेत आणि बरेच लोक आज स्मूथली बरे होत आहेत होमिओपॅथीने, आणि त्याचं प्रमाण आता हल्ली खूप वाढलं आहे आता. तर त्याच्यामुळे आणि लोकांचं वळण्याचं प्रमाण जे होमिओपॅथीकडे म्हणजे खूप झालं आहे आता. म्हणजे बरेच लोक होमिओपॅथी घेताना दिसत आहेत. पण होमिओपॅथी डॉक्टर तर प्रॅक्टिस करतायत इकडे ॲलोपॅथीचे आता. आता समाजामध्ये विरोधाभास आहे, असं नाही. मला असं म्हणायचं आहे की इज इट अ गेटवे टू जम्प टू द ॲलोपॅथिक फ्रॉम आयुर्वेद, असं फ्रॉम BHMS? म्हणजे त्यांनी BHMS केलं आणि हा कुठला तरी त्यांच्यासाठी गेटवे आहे का की ॲलोपॅथीकडे जायसाठी? कारण की ॲलोपॅथीकडे ॲडमिशन सहसा मिळत नाही, फास्ट मिळत नाही म्हणून. बघा, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. अच्छा. तर हा एक प्रत्येकाचा जसं आता मी ज्या वेळेला BHMSला ॲडमिशन घेतली, मी तुला आत्ताच बोललो की मला फायनल इयरपर्यंत मी एमलेस होतो. मला फक्त एवढंच माहीत होतं की मला फर्स्ट इयर पास करायचं आहे, मला सेकंड इयर पास करायचं आहे, ठीक आहे, मला थर्ड इयर म्हणजे पासआउट व्हायचं आहे, फक्त एवढंच. आता मला ही डिग्री कंप्लीट करायची, माझ्या वाटेला तर सध्या ही डिग्री आहे, मला हे डिग्रीत अभ्यास करायचा आणि याच्यामध्ये चांगलं यश मिळवायचं आहे आणि हे कंप्लीट करायचं आहे. म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे सुद्धा फायनल इयरपर्यंत विजन नव्हतं की मला काय करायचं. एक ओझरती कल्पना होती की मला सुद्धा एखादी म्हणजे ॲलोपॅथी प्रॅक्टिस किंवा हळूहळू आपण होमिओपॅथी करू असं वगैरे एक डोक्यात होतं माझ्या. पण ज्या वेळेला हा प्रसंग जर माझ्या आयुष्यात घडला नसता, जर मी त्या पहाटे तिथे गेलो नसतो सुरेंद्रनगरला नंबर लावायला डॉक्टर विलास डांगरे यांच्याकडे, तर कदाचित माझ्या हा लाईफमधला जो यू टर्न झाला हा झालाच नसता. बरोबर.
मी अजूनही त्याच ज्या BHMS स्टुडंटबद्दल तुम्ही आज बोलत आहात त्या लिस्टमध्ये माझंही नाव असतं, मी असतो तिथेच असतो. बरोबर. आज मी तुमच्या पॉडकास्टमध्ये तुमच्याशी बोलत नसतो. क्या बात आहे, थँक्यू सो मच. पण मला सांगा सर, हा एक प्रश्न असतो. आता तुम्ही तर तुमच्या लोकेशनला प्रॅक्टिस चालू केली, ठीक आहे. एखाद्या फार छोट्याशा गावातून एखादा व्यक्ती जर असेल, त्यांनी BHMS कंप्लीट केलं असेल, मग त्याच्यासाठी लोकेशन कुठलं असायला हवं? लोकेशन सिलेक्ट करायचे काय पॅरामीटर्स असतील? निदान तालुका प्लेस असावा. निदान तालुका. निदान अच्छा. हे मिनिमम क्रायटेरिया त्याला. म्हणजे लोकसंख्येच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. हां. अच्छा. कारण की उदाहरण द्यायचं झालं तर जर समजा एखादी ICICI बँक एखाद्या ग्रामीण भागात उघडलेली आहे, त्याच्या इंटेरियरला तेवढाच खर्च, त्याच्या फर्निचरला तेवढाच खर्च, त्याच्या सगळ्या गोष्टींसाठी तेवढाच खर्च, पण तीच बँक त्याला मिळणाऱ्या ग्राहकांची संख्या त्या भागातली आणि तेच बँक जर नागपूरमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, तर त्याला मिळणारी ग्राहकांची संख्या याच्यात खूप तफावत आहे. अच्छा. म्हणून तर त्याच्यामुळे मला असं स्पष्ट म्हणावं असं वाटतं की जर जे तरुण आहेत तर त्यांनी थोडंसं निदान मेट्रोकडे जर वळले प्रॅक्टिससाठी किंवा निदान तालुका प्लेस किंवा थोडंसं त्यापेक्षा जर बेटर सिटी असेल, जिल्ह्याचं ठिकाण असेल, तर खरंच सुरुवात करावी. म्हणजे मला आजही थोडंसं वाटतं, नाही असं नाही, मी ब्रह्मपुरीकरांना क्षमा मागतो हे स्टेटमेंट पास करताना, पण मला आज असं वाटतं की कदाचित त्यावेळेला जर मी नागपूरसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जर प्रॅक्टिस सुरू केली असती, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं हायर क्वालिफिकेशन माझ्याकडे त्यावेळेला होतं, तर त्याच्यामुळे मला अजूनही असं वाटतं की त्यावेळेला जर मी कदाचित नागपूरमध्ये सुरुवात केली असती तर म्हणजे चित्र वेगळं असतं आज. बरोबर. म्हणजे आजही मी माझ्या प्रॅक्टिसनी खूप समाधानी आहे, तरी पण चित्र वेगळं असतं. अच्छा. माइंडसेटमध्ये फरक असतो. हां, माइंडसेटमध्ये फरक असतो. मेट्रोच्या माइंडसेटमध्ये आणि आपल्या ग्रामीण भागातल्या माइंडसेटमध्ये होमिओपॅथी घेताना बराच फरक असतो. काय म्हणजे त्यांच्याकडे तर आता तुम्ही जसं बोलले सगळीकडे डिजिटल नॉलेज अवेलेबल झालं की नाही, कसं आहे अजूनही जी स्लमची मेंटॅलिटी आहे की म्हणजे जसं आता मला दुखतंय, पटकन एक इंजेक्शन द्या आणि मला पटकन याच्यातनं बाहेर काढा. आणि एक जसं एज्युकेटेड मेंटॅलिटी असतं की जस्ट नाही, मला हा क्रॉनिक डिसऑर्डर आहे तर वाय डोंट आय ट्राय. हे सुद्धा आता नव्याने उदयास येतं आहे किंवा म्हणजे नव्याने काय बऱ्याच जुन्यापासून उदय. नाही, तुम्ही जे बोललात ना ते मी रिलेट करू शकतो, कारण की बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की होमिओपॅथी ही म्हणजे छोट्या आजारांवरच असते बा. पण आता तुम्ही सांगितलं की ते कॅन्सरवरही चालतं. हो. सो म्हणजे ही फक्त छोट्या आजारांसाठी मी बघितलंय, डांगरे सरांकडे कॅन्सरचे पेशंट बरे होताना बघितले आहेत मी. बापरे. हां, मी बरे केले आहेत. म्हणजे सरांकडे तर मी म्हणजे बरेच रुग्ण बघितलेत. अच्छा. इथे जेव्हा मी 3 वर्ष सरांकडे होतो, 3 वर्ष ते 2.5 वर्ष, तर त्या कालावधीमध्ये मी सरांकडे बरेच कॅन्सरचे पेशंट बरे होताना बघितले आहेत. तर असे म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे हा म्हणजे भ्रम आहे लोकांचा खूप मोठा की फक्त छोटे आजारच होमिओपॅथीने बरे होतात. आता माझ्याकडे थायरॉईड बरे झाले आहेत, म्हणजे रेनल कॅल्क्युलाय, अनेक रेनल कॅल्क्युलाय, पाईल्ससारखे जे पेशंट आहेत ज्यांना सर्जरीची नितांत गरज आहे, असे पेशंट बरे झाले आहेत. प्रोस्टेटोमेगॅली ज्याला म्हणतो आपण, ज्या प्रोस्टेट ग्लँड, आता ग्रामीण म्हणजे सामान्य लँग्वेजमध्ये आपण प्रोस्टेट ग्लँड सूज येणे, प्रोस्टेट ग्लँडवर लघवीचा त्रास होणे, असे जे पेशंट आहेत, तर असे पेशंट मी बरे केलेले आहेत. अनेक पेशंट बरे केलेले आहेत, नंबर ऑफ पेशंट्स. कुठल्या तरी एका रोगाबद्दल सांगा सर, की जो आत्ता तुम्ही ज्या भागात आहात त्या भागामध्ये प्रामुख्याने दिसतो बा. आपल्याकडे डेन्सिटी ऑफ वॉटर खूप हाय आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे रेनल कॅल्क्युलाय, किडनी स्टोन, याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे या भागात. हा जो पर्टिक्युलर पट्टा आहे. पण सर किडनी स्टोन झाल्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे लोक येत नाहीत. म्हणजे व्हाय आय एम टेलिंग दिस की आत्ता रिसेंटली माझ्या मित्राला किडनी स्टोन झाला. ओके. आणि ही कॉल्ड मी 11:30 PM. मला विचारलं की होमिओपॅथिक डॉक्टर, त्यांनी मला विचारलं की ॲलोपॅथिक डॉक्टर कोण आहे जवळपास मी जायला इथे, बिकॉज ही इज फ्रॉम ही इज आउटसाइडर. ॲक्च्युली व्हॉट्स हॅपन इन दॅट केस, ॲक्च्युली ही सफरिंग फ्रॉम द पेन. येस, ॲब्सोल्यूट. म्हणजे हेवी पेन, ट्रेमेंडस पेन. म्हणजे जसं लेबर पेन असतो ना, अगदी तसा पेन असतो. तर त्याच्यामुळे काय वाटतं की रुग्णांना पहिलं एम काय असतं की मी याच्यातनं पहिल्यांदा बाहेर पडलं पाहिजे. बरोबर आहे. हां, माझा एक म्हणजे असाच इतक्यातलाच एक केस आहे माझी. माझ्याकडे एक शिवम नावाचा एक पेशंट आला होता. अच्छा. तर त्याला
ट्रेमॉन्डस सकाळपासून पेन होत होतं, भयंकर पेन होत होतं. तर तो पेनमध्ये असताना म्हणजे त्याच्या घरचे म्हणाले की म्हणजे इंजेक्शन्स वगैरे आपण लावून टाकू, नंतर मग सरांकडे जाऊया. पण ते माझ्याकडे सोनोग्राफीची चिठ्ठी घ्यायसाठी फक्त आलं की सर आम्हाला सोनोग्राफी काढायची आहे आणि मला जायचं आहे आणि सोनोग्राफी काढून कुठल्या साईडला आहे, कुठपर्यंत उतरला आहे, काय झालं नेमकं हे शोधून काढायचं आहे. आणि मला माझ्या लक्षात आलं रुग्ण तपासल्यानंतर की हा रेनल कॅल्क्युलेचा पेन याला आहे. आणि त्याच्यानंतर मी 4 डोजेस दिले. मी म्हटलं ठीक आहे, सोनोग्राफी काढेपर्यंत वेळ आहे तुला, तर तोपर्यंत हे जी बॉटल मी देतो याच्यातले दाणे तू आणि हे जे लिक्विड आहे हे एक अर्ध्या तासाच्या अंतराने 4-5 वेळा घे. अच्छा. तर ज्या वेळेला त्याचा नंबर आला सोनोग्राफी काढायसाठी त्यावेळेला त्याचं पेन बऱ्यापैकी सबसाईड झालं होतं, बऱ्यापैकी नॉर्मल झाला होता तो. हो, केली त्यांनी सोनोग्राफी. हां. आणि त्याचं ट्रीटमेंटसुद्धा नंतर मग मी 3-4 महिने कंटिन्यू केलं. अच्छा. तर सांगायचं तात्पर्य एकच की ते फिजिशियनचं स्किल असतं. मी होमिओपॅथीला दोष देण्यापेक्षा या बाबतीत मी होमिओपॅथला दोष देईल की तुम्ही म्हणजे रुग्णांना रीड करणं, रुग्णांना ओळखणं की हा नेमका काय आहे, हा आर्सेनिक आहे का, हा लायकोपोडियम आहे का, हा नक्सवमिका आहे का, हे म्हणजे मेडिसिनची नावं आहेत आमच्या होमिओपॅथीमधली. तर हे रुग्णांना ओळखण्यासाठी कुठंतरी फिजिशियन असमर्थ ठरतो, त्याच्यामुळे ते ट्रीटमेंट लांबते किंवा त्याच्यामुळे ते रिझल्ट तुम्ही डिलिव्हर्ड नाही करू शकत. म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टर्स पोहोचवू शकले नाही होमिओपॅथिक लोकांपर्यंत. एक्झॅक्टली, मला असं म्हणायचं आहे. होमिओपॅथीमध्ये भरपूर कॅलिबर आहे. मी काय म्हणतोय, होमिओपॅथीमध्ये भरपूर कॅलिबर आहे. तो दोष पॅथीचा नाहीच आहे. बरोबर बरोबर. तो दोष फिजिशियनचा आहे, लॅक ऑफ नॉलेजचा आहे. त्यावेळेला ज्या वेळेला म्हणजे आता तर रिपर्टरी कम्प्युटराईज झाल्या आहेत सगळ्या गोष्टी, आता सॉफ्टवेअर आले आहेत, पण त्यावेळेला जेव्हा DHMS डिप्लोमा शिक्षण होतं, ज्यावेळेला नुकताच भारतात पॅथी आली होती, तर त्यावेळेला फक्त एक थेरॉटिकल नॉलेज लोक घ्यायचे आणि त्याच्या भरोशावर ते प्रॅक्टिस करायचे. तर जेमतेम त्यावेळेला म्हणजे कसं आहे की प्रॉपर पोहोचू शकत नव्हते. बरोबर. पण आज जी पद्धत म्हणजे HHF म्हणा किंवा प्रेडिक्टिव्ह ग्रुप ऑफ म्हणा किंवा ह्या सगळ्यांनी जे म्हणजे माइंड रीड करणे पेशंटचा आणि त्याच्यानंतर प्रॉपर पेशंटच्या सायकोलॉजीला समजून घेऊन एक औषध शोधून काढणे आणि ते औषध दिलं की त्याचे जे मॅजिकल रिझल्ट मिळतात. बरोबर. अगदी अर्ध्या तासामध्ये पेशंट निघताना जेव्हा दिसतात आपल्याला त्या पेनमधनं, तेव्हा लोकांना कळतं अरे हे तर म्हणजे हे ॲलोपॅथीच्या गोळीसारखंच काम करतंय आणि हे म्हणजे मला आत्ता पेन होता आणि आता गायब आहे, किंवा आत्ता मला एक फीवर होता 102 104 आणि आत्ता मला गायब आहे, मी ओके आता. असं झालं आहे माझ्यासोबत. हो सर. मला ना म्हणजे मी कॉमन आयच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो म्हणून मला वाटतं की कोरोनाचा जो काळ होता ना सर, त्या काळामध्ये ना आयुर्वेदिक एकदम बुस्टअप झालं होतं. बरोबर. तुमच्या लक्षात आलं का होमिओपॅथिक होताना असं काही? होमिओपॅथिक होतानाही आलं आहे. सरकारने तर ते आर्सेनिक नावाचं ड्रग वाटलं होतं घरोघरी. अच्छा. म्हणजे त्यावेळेला एक आर्सेनिक नावाचं औषध होतं होमिओपॅथीमध्ये. होमिओपॅथिक डॉक्टर येत होते क्लिनिकमध्ये त्यावेळेस. बिलकुल. तर कोरोनाच्या काळात मी कॅम्पसुद्धा घेतले आहेत आणि कॅम्पसुद्धा घेतले आहेत आणि त्या कॅम्पमध्ये म्हणजे रुग्णांची लक्षणं बघून आम्ही लोक येत होते कॅम्पमध्ये. हो, तेव्हा तर सोशल डिस्टन्स वगैरे हा प्रकार होता. नाही, कॅम्पमध्ये यायचे पण सगळे नियमावली पाळून. अच्छा अच्छा. जी काही नियमावली आहे कोरोनामध्ये पाळायची असते आपल्याला, मास्क लावणे, तर हे सगळी नियमावली पाळून मी कॅम्प घेतले आहेत, औषधं वाटले आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तर हे सगळं केलं आहे. म्हणजे त्यावेळेला होमिओपॅथीमध्ये सुद्धा म्हणजे बऱ्याच फिजिशियननी रुग्णांना बरं केलं आहे, कोरोनामधून बाहेर काढलं. मी स्वतः माझ्या वडिलांना बाहेर काढलं. हो. क्या बात आहे. माझ्या वडिलांना म्हणजे कोविड झाला होता, त्यांना आयसोलेट केलं होतं मी. अच्छा. जी नियमावली कोविडची होती ती पूर्णपणे प्रामाणिकपणे पाळली आणि ती नियमावली पाळून मी घरीच त्यांना आयसोलेट करून मी होमिओपॅथी औषधं दिली आहेत आणि त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलं आहे. क्या बात आहे. म्हणजे कोरोनाच्या काळात सर
कॅम्प घ्यायला खरंच डेअरिंग लागतं, कारण की सोशल डिस्टन्स आणि गव्हर्नमेंटचे इतके नियम होते सगळं. हा हो, ते सगळ्या नियमाचं पालन करून मी कॅम्प घेतला आहे आणि तो सक्सेसफुली केला पण आहे. ओके, आणि कोरोनाची रुग्ण पण त्यावेळेला मी बरे केली आहेत. क्या बात आहे. सर, टुवर्ड्स द एंड ऑफ द पॉडकास्ट मला एक अजून 2 प्रश्न विचारायचे तुम्हाला, की सगळ्यात पहिला प्रश्न, जसं आता तुम्ही म्हटलं तुम्ही डॉक्टरांना ब्लेम करत होते, म्हणजे इन शॉर्ट की बाबा रे, नाही, मी blame नाही करत. ब्लेम म्हणजे मी कदाचित शब्द माझा चुकत असेल, फॅक्ट सांगत आहे हां मी. फॅक्ट होता तुम्ही सांगत होते. हां हां. पण याच्यामध्ये माझा असा प्रश्न आहे सर, होमिओपॅथिक डॉक्टर पोहोचवू शकले नाहीत बाबा, किंवा आता डॉक्टर काय करतायत, आता मुलं काय करणार आहेत. तसं तुम्ही सिलेक्शन सांगितलं की कुठं सिलेक्ट करायला पाहिजे, ॲटलिस्ट तालुका सिलेक्ट करायला पाहिजे त्यांनी करायला. सो माझा एक कॉमन प्रश्न सर, हाऊ टू बी अ गुड होमिओपॅथिक डॉक्टर, हाऊ टू बी अ गुड होमिओपॅथिक डॉक्टर. गुड होमिओपॅथिक डॉक्टर किंवा वेल होमिओपॅथिक डॉक्टर बनण्यासाठी जो सगळ्यात मोठा क्रायटेरिया जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अभ्यास. म्हणजे प्रॉपर होमिओपॅथिकचा अभ्यास, रिपोर्टरीचं नॉलेज, ज्याला आमच्यामध्ये एक रुब्रिक हंटिंग प्रकार असतो. म्हणजे प्रॉपर त्या पेशंटच्या लँग्वेजला तुम्हाला होमिओपॅथिक लँग्वेजमध्ये म्हणजे रिपोर्टरियल लँग्वेजमध्ये ज्या म्हणजे फिजिशियनला खूप चांगल्या प्रकारे कन्वर्ट करता येतं, तर हा सगळ्यात सुंदर होमिओपॅथिक फिजिशियन. अच्छा. हां. आणि तो प्रॉपर सिमिलिममपर्यंत पोहोचू शकला म्हणजे तो सक्सेस झाला. अच्छा. म्हणजे त्याला यश मिळणेच आहे, ओके. त्याला अपयश पाहणे नाही. नाही, बरोबर. हे माझं स्पष्ट मत आहे. ओके. हे माझं मत आहे. प्रत्येक आता होमिओपॅथिक फिजिशियनचं वेगळं मत असू शकतं. नक्कीच नक्कीच. हां. पण जिथपर्यंत जे डॉक्टर पाहतील ते कमेंट करतील का त्याच्यावर? नक्की करतील, करायलाही पाहिजे. नाही, तुम्ही पण करा. प्रत्येकाने. तुम्ही हां, जे हां. डॉक्टर लोक आहेत त्यांनी खरंच नक्की कमेंट करा की हाऊ टू बी अ गुड होमिओपॅथिक डॉक्टर. हां. जर तुम्हाला पेशंटचं माइंड रीड करता येत आहे आणि पेशंटची सायकॉलॉजी रीड करता येतं आणि त्या रीड केलेल्या सायकॉलॉजीला जर तुम्हाला होमिओपॅथिक लँग्वेजमध्ये रिपोर्टरियल लँग्वेजमध्ये जर सक्सेसफुली कन्वर्ट करता येत आहे, तर मग तुम्ही खूप चांगले होमिओपॅथिक फिजिशियन होऊ शकता किंवा होण्याचं तुमच्यामध्ये कॅलिबर आहे, मी असं म्हणेल. आणि प्रत्येक होमिओपॅथी फिजिशियनला पेशंटचं माइंड रीड करता आलं पाहिजे. तो खरा स्किल आहे. ते खरं स्किल आहे आणि तिथे खरं कस लागतो डॉक्टरांचा, की पेशंटची सायकोलॉजी जर तुम्हाला कळत नाही, पेशंटचं जे माइंड आहे ते जर कळत नाही, तर तुम्ही प्रॉपर औषधापर्यंत नाही पोचू शकत. तर त्याच्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रॅक्टिसमध्ये. म्हणजे मी सुद्धा म्हणतोय की होमिओपॅथी समुद्र आहे. म्हणजे जरी माझी 20 वर्षाची प्रॅक्टिस झाली, पण मी सुद्धा अजून केवळ एक बादलीभर पाणीच काढलं आहे असं म्हणेल. म्हणजे अजून भरपूर शिकण्यासारखं आहे, कारण की प्रत्येक येणारी नवीन केस काहीतरी नवीन शिकवून जाते. हां सर, या तुमच्या बादलीभर पाणी काढण्याच्या एक्सपिरियन्समध्ये मला एक सांगा, इट्स रिअली आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन माइट बी फॉर यू. व्हॉट आर द स्कॅम्स गोईंग इनसाइड ऑफ होमिओपॅथी? माझ्या माहितीत तर अजून कुठलंही असं स्कॅम वगैरे नाही आहे. म्हणजे अजून तरी माझ्या लक्ष नाही तसं जगभरात कुठेच नाही. काय नीट अँड क्लीन असं नाही म्हणता येणार, पण इट्स डिपेंड अपॉन द पर्सन टू पर्सन्स. हां, तेच म्हणतोय. तुमचा काय एक्सपिरियन्स असा? हां, माझा तरी अजून तसा कुठला एक्सपिरियन्स नाही आहे. म्हणजे कदाचित परमेश्वराच्या कृपेनं किंवा माझ्या गुरुजींच्या आशीर्वादाने म्हणा, पण मला असा कुठला वाईट एक्सपिरियन्स अजून तरी नाही आला आहे. आणि असं कुठलं स्कॅम होतं आहे बा होमिओपॅथीमध्ये वगैरे, किंवा लोकांची दिशाभूल होते, किंवा लोक पेल्या जातात. अच्छा. हां, पैशानी तर पिळल्या जात नाही होमिओपॅथीमध्ये. हां, सगळ्यांना हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच्यामुळे मला तरी अजून नाही, मला नाही वाटत. मी फारसं काही कॉन्ट्रोवर्शियल विचारणार नाही तसं. नाही, तू विचारू शकतोस. तुझ्या मनात ज्या शंका असतील ते मोकळ्या मनाने तू बोलू शकतोस. ॲलोपॅथीबद्दल खूप जास्ती शंका आहे, कारण की ॲलोपॅथीचे जे स्कॅम्स आहेत ते तर लोकांपुढे म्हणजे उघड आहेत ते सगळे. हां हां. नाही, त्याबद्दल मी काही कॉमेंट करणार नाही किंवा सॉरी टू से, पण जे आहे ते लोकांना माहीतच आहे. त्याच्यामुळे त्याबद्दल कॉमेंट करण्यापासून मी टाळेल. सर, मला एक सांगा की स्त्रियांचे जे आजार असतात त्या आजारावर होमिओपॅथिक गुणकारक आहे का?
निश्चितच. ॲक्च्युली बघ कसं असतं, होमिओपॅथी ही जी आहे हे पर्टिक्युलर आपण ह्या आजारासाठी खूप चांगलं काम करते, त्या आजारासाठी खूप चांगलं काम करते असं नाही आहे. आपण काय करतो की आपण व्यक्तीला बरं करतो आहे, त्या आजाराला बरं नाही करत. मला आजाराला बरं नाही करायचं, मला काय करायचं आहे, हेच तर ब्युटी आहे होमिओपॅथीची, की मला अभिनवची एकदा इम्युनिटी वाढली ना, अभिनव त्या आजारासाठी लढण्यासाठी एकदा सक्षम केलं ना मी अभिनवला, तर तो आजार आपोआपच बरा होईल, तो पळून जाईल आजार. तर त्याच्यामुळे मला त्या आजाराला बरं नाही करायचं आहे, मला त्या अभिनवला बरं करायचं आहे. येतं आहे लक्षात. तर त्याच्यामुळे आणि स्त्रियांसाठी तर हल्ली आता PCODचं प्रमाण खूप वाढलं आहे. मेट्रो सिटीजमध्ये खूप जास्ती आहे. म्हणजे मेट्रो सिटीमध्ये PCOD, ज्याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिजेस म्हणतो आपण, तर त्याचं प्रमाण मेट्रो सिटीमध्ये खूप जास्ती प्रमाण झालं आहे. इरेग्युलर मेन्स्ट्रुएशन, पाळी लेट येणे, तर ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण म्हणजे खूप वाढलं आहे. तर याच्यामध्ये मी म्हणजे नंबर ऑफ पेशंट्स बरे केलेत आणि खूप चांगले रिझल्ट्स आहेत. मी परत एकदा म्हणेल की मी पेशंट्स म्हणजे बरे केलेत, आजार बरा केला असं नाही म्हणणार मी, कारण का त्या पेशंटला त्या आजारातनं बाहेर काढलं आणि हे शक्य आहे. काय बात आहे. ॲलोपॅथिक लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये कसं असतं की जसं आता एक कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असतात, एक हार्मोनल पिल्स असतात, त्याचा एक पर्टिक्युलर एक शेड्यूल असतो, तो तेवढा शेड्यूल दिला जातो PCODमध्ये, की बा तेवढा शेड्यूल दिला की त्याच्यानंतर तुमचं मेन्स्ट्रुएशन रेग्युलर होईल असं एक. पण बऱ्याच पेशंट्समध्ये ते रिऑकरन्ससुद्धा होतं. मग माझ्याकडे असे अनेक रुग्ण आलेत की सर मी घेतला तो कोर्स पूर्ण केला, मी गेली होती फिजिशियनकडे, मी तो कोर्स पण पूर्ण केला, पण मला परत तोच त्रास व्हायला लागला, मी आत्ताच्या सोनोग्राफीमध्येही मला तेच दिसायला लागलं. असं माझ्याकडे पेशंट आल्यानंतर मग मी होमिओपॅथी ज्या वेळेला सुरुवात केली त्यांना औषधोपचारासाठी, तर असे नंबर ऑफ पेशंट्स आहेत की जे त्याच्यातनं बाहेर निघालेत आणि पूर्णपणे बरे झालेत ते. सो सर, थँक्यू सो मच, तुम्ही इंटेक्स गप्पामध्ये आलात आणि या चर्चा एकदम मस्त झाल्या असं मला वाटतं. थँक्यू सो सो मच. या गप्पांमधून नक्कीच आपल्या ऑडियन्सला इन्साईट्स मिळाले असतील. ज्याही पेशंटला सरांपर्यंत पोचायचं असेल त्यांनी नक्की कमेंट करा. मी सरांचं गुगल लिंक टाकेल, त्यांचा ॲड्रेस टाकेल क्लिनिकचा, तुम्ही त्यापर्यंत पोचू शकता. तुमच्या रोगावरचं निदान होमिओपॅथिक करू शकतं याचा विश्वास सरांनी तुम्हाला आता दिला असेल आणि तुम्हालाही तो विश्वास नक्कीच होईल. सो थँक्यू सो मच अगेन सर टू कमिंग इन दिस गप्पा. थँक्यू सो मच.